आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमाती रे विठ्ठल रूप. पुराणासी वाड श्रुती नेनती पार, ते झाले साकार पुंडलिका, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमाती रे विठ्ठल रूप. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमाती रे विठ्ठल रूप. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चरण संताची, दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभुज तेजस्फुरधिक प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंची विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधी राजा, वैराग्ययुक्तं सुविचारवंतं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमाती रे विठ्ठल रूप. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. सेवेला घेतलेल्या अभंगामधून श्रीमंत श्री तुकोबाराय पांडुरंगाचं यथार्थ वर्णन करतात. विठ्ठल 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 अनंत कोट ब्रह्मांड नायक
अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान भक्तवत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय तसेच स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज स्वामी महाराज या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने तसेच उपस्थित सर्व महाराज मंडळी टाळकरी वृंद आपण सर्व यांच्या पवित्र सानिध्यामध्ये आजपासून प्रारंभ होत असलेला हा आनंद उत्सव या सप्ताहातील आजची ही पहिली कीर्तनाची सेवा आहे. ज्यांच्यामुळे हा योग आला असे या आपल्या सप्ताहाचे आयोजक श्री संतोष महाराज चौधरी याने हे आयोजन केलेलं आहे. अतिशय सुंदर पंढरपूर या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे हे सप्ताह या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यानिमित्ताने आपल्याला पंढरपूरचं दर्शन होतं, पांडुरंगाचं दर्शन होतं, तीर्थाचे स्नान होते, प्रदक्षिणा होते आणि जीवनाचं साफल्य होतं. या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यांना साथ देणारे त्यांचे सखा असणारे व आमचे गुरुबंधू वितरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा जो आघविया भूमिका सवे चाले मित्र असावा तर असा असावा जो सगळ्याच भूमिकेमध्ये सोबत चालणारा मित्र असावा. जर सगळ्याच भूमिकेत सोबत चालत असेल तरच मित्र करायचा, नाही तर करायचाच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. एकतर माणसानं विरक्त राहावं, अजिबात कोणाची संगती करू नये, केली तर सगळ्याचीच करावी. विठ्ठला विठ्ठला अशा प्रकारची ही जोड आहे. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुरुवर्य हरिभक्तीपरायण स्वामी श्री प्रकाशानंदजी गिरी महाराज यांच्या प्रेरणेने आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा करत आहोत. आणि त्या निमित्ताने माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा आहे पहिल्या दिवसाची. आता सेवके सांगितलेले करावे काम, सेवकांनी सांगितलेलं काम करायचं असतं, विचारायचं नाही. जे सांगितले ते काय करायचं, काम करायचं. माझ्या वाट्याला आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा आलेली आहे. आजचा पहिला दिवस आहे आणि संप्रदायाचा नेम असा आहे की कुठल्याही कार्याची सुरुवात, कुठलाही ग्रंथ जेव्हा आपण हातामध्ये घेतो लिखाणाकरिता म्हणा किंवा कुठलंही कार्य आरंभ करतो तर वारकरी संप्रदाय हा शिष्टांचा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये मंगल करण्याची परंपरा आहे. सुरुवातीला आपली जी इष्ट देवता आहे तिचं मंगल करावं. आता पहा, मंगल करत असताना मंगल त्याला म्हणतात म्हणजे पापामुळे जे प्रतिबंध आपल्याला आडवे येणार आहेत ते प्रतिबंध निवृत्त करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला मंगल म्हणायचं. विघ्नध्वंस असाधारण कारण मंगलम म्हटलेलं आहे. विघ्नध्वंसाचं जे असाधारण कारण असतं त्याला मंगल असं म्हणतात. आता मंगल म्हणजे काय, तर मंगल म्हणजेच भगवान परमात्मा. विठ्ठलासारखा मंगल कोणी नाही. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. परमात्म्याचं नामचिंतन हेच काय आहे, मंगळ आहे. आणि त्या मंगलाचे काही प्रकार पडतात. आशीर्वादात्मक मंगल, नमस्कारात्मक मंगल आणि वस्तुनिर्देश रूप मंगल. आजच्या अभंगामधून महाराजांनी वस्तुनिर्देश रूप मंगल केलेलं आहे. विठ्ठला त्या वस्तूमध्ये दोन प्रकार. तरी परमात्मा ऐसे जी एक वस्तू असे ती जया दिशे ज्ञान असतो. परमात्म्याला वस्तू म्हटलेला आहे. त्यामध्ये निर्गुण आणि सगुण दोन प्रकार. द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच. एक मूर्त रूप आहे आणि एक अमूर्त रूप आहे. म्हणजे याच्यामध्ये सगुण रूपाचं वर्णन करणं किंवा निर्गुण रूपाचं वर्णन करणं याला वस्तू निर्देश रूप मंगल असं म्हणतात. या अभंगामध्ये महाराजांनी सगुण रूपाचंही वर्णन केलेलं आहे आणि निर्गुण रूपाचंही वर्णन केलेलं आहे. म्हणून हे वस्तू निर्देश रूप मंगल हे आहे. विठ्ठला मंगल का केलं पाहिजे, तर शिष्ट संप्रदाय म्हणजे आतापर्यंत आपल्या वाडवडिलांनी करत आलेलं आहे. ज्ञानोबा यांनी मंगल केलं. ग्रंथाच्या आरंभी ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. गणेशाला वंदन केलं की नाही, म्हणजे गणेशी वंदन करण्याची देवता आहे. म्हणजे वंदन करण्याला योग्य देवता कोणती आहे, गणेश आणि सरस्वती. एकतर सरस्वतीचं वंदन करावं किंवा गणेशाचं वंदन करावं. ज्ञानोबा यांनी वाङ्मय रूप गणेशाचं वर्णन केलेलं आहे.
म्हणजे नमस्कारात्मक मंगलही केलं आणि वस्तू निर्देशरूप मंगलही केलेलं आहे. आशीर्वादात्मक मंगलही ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. जे खळांच काय जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात, आशीर्वादात्मक मंगल आहे. आपल्याला किंवा आपल्या शिष्याला इष्ट वस्तू प्राप्त होण्याकरिता श्रीगुरूंकडे किंवा देवतेकडे केली गेलेली जी आराधना प्रार्थना त्याला आशीर्वादात्मक मंगल म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेकरिता घेतलेल्या अभंगामधून महाराजांनी वस्तू निर्देशरूप मंगल केलेलं आहे. म्हणून आजचा पहिला दिवस आहे, मंगल करण्याची परंपरा आहे. म्हणून हा पहिल्या दिवशी अशा प्रकारे वस्तू निर्देशरूप मंगल करणारा हा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. महाराजांनी याच्यामध्ये पांडुरंगाचं यथार्थ स्वरूप सांगितलेलं आहे. पांडुरंगाची ओळख करून दिलेली आहे. आपण ज्या देवाचं दर्शन करतो त्याची आपल्याला ओळख असली पाहिजे. वस्तू जवळ असून उपयोग नाही, त्या वस्तूचं आपल्याला महत्व कळलं पाहिजे, त्याचं ज्ञान असलं पाहिजे. विठ्ठला वस्तू जवळ आहे पण ज्ञान नसेल तर काही उपयोग नाही. आता ही माईक सिस्टीम माझ्या जवळ आहे पण मला त्याचं ज्ञानच नाही, काय उपयोग आहे त्याचा? कशाला ट्रबल म्हणतात, कशाला बास म्हणतात, कशाला काय म्हणतात, काही माहितीच नाही. आता त्याच्या मनावर आहे, त्यांच्या मनावर आहे. चांगल्या प्रकारे चालवतात बरं का ते, पण त्यांच्या मनावर आहे कसं चालवायचे, कारण मला त्याची काही माहिती नाही, त्याच्यातलं काही ज्ञान नाही. आता माझ्याकडचा मोबाईल बाबाकडे दिला मी तर बाबांना चालवता येईल का? चालवता येणार नाही. वस्तू जवळ आहे परंतु ज्ञान नाही. विठ्ठला म्हणजे वस्तू जवळ असली पाहिजे पुन्हा ज्ञानही असलं पाहिजे. वस्तू जवळ असून उपयोग नाही, तर त्या वस्तूचं काय असावं? ज्ञान असावं. बघा, लहान मुलगा आहे आणि त्याला भूक लागलेली आहे आणि भूक लागून अन्नही जवळ आहे परंतु त्याला खाण्याचीच बुद्धी नाही, अक्कल नाही, तर खाणार काय? छोटासा मुलगा रडायला लागला, भूक लागली म्हणून, परंतु या अन्नाने माझी क्षुधा निवृत्ती होईल हे त्याला ज्ञान नाही. अन्न आणि भूक पाशी असताची देख परी जेवून येणता बाळक लंगनची, की जेवायचं हे त्यालाच माहिती नाही. अन्न जवळच आहे, भूक ही लागलेली आहे परंतु जेवायचं ज्ञान नसल्यामुळे उपाशी राहतो. विठ्ठला त्याप्रमाणे जवळी असता जगजीवन, परमात्मा जवळ आहे परंतु आपल्याला त्याचं काही नाही, ज्ञान नाही. आपल्याला जाऊ द्या हो, अर्जुनाला सुद्धा भगवंताचं ज्ञान झालेलं नाही. 11व्या अध्यायापर्यंत अर्जुन भगवंताला ओळखले नाहीत. विश्वरूप दर्शन झाल्यानंतर अर्जुन देवाला म्हणतात, सखे ते मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखे ते अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. हे सखा, हे अशा प्रकारे मी तुला हाका मारल्या. वास्तविक पाहता तू कोण आहेस? परब्रह्म परमात्मा असलेला, योग्याचे निज ध्यान, योग्याचं निज ध्यान, योगी ज्याचं ध्यान करतात, जपी तपी ज्याला चिंतन करतात, असा परमात्मा माझ्या रथामध्ये असताना मी त्याला सारथी केला. जवळ असताना काय केला? सारथी केला. कौरवाची या घरा शिष्टाई धाडीला दातारा, तुला मी कौरवाच्या घरी पाठवलं शिष्टाई करण्याकरिता. वास्तविक पाहता तू योगी यातलं समाधी सुख असलेला परमात्मा, परंतु मी तुला जाणू शकलो नाही. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारायांनी सुंदर उदाहरणं त्याच्यावर दिलेली आहेत. वस्तू जवळ असून उपयोग नाही, त्याचं ज्ञान असलं पाहिजे. आहा थोर वाऊर झाले, अमृते संमार्जन मिया केले, वारिके घेऊन दिधले कामधेनु ते. ज्ञानोबाराय म्हणतात, हा थोर वाऊर झाले, फार मोठं नवल झालं आमच्याकडून, फार मोठी चूक झाली. आहा थोर वाऊर झाले, अमृते संमार्जन मिया केले, अमृतानं संमार्जन केलं, सडा टाकला. एक बाई होती, सकाळची वेळ, पहाटेची वेळ, पूर्वीचा दिवस, पहाट लाईट नाही, काय नाही, आणि योगानं तिला सडा टाकायचा होता, पाणीच भेटेना, पाणी भेटेना. मग आता कुठं शोधत बसली तर एका ठिकाणी बकेटामध्ये पाणी दिसलं तिला वाटलं हे पाणीच आहे, आणि तिने शेण कालवलं त्याच्यामध्ये आणि सडा टाकला. आणि नंतर कळलं तिला हे काय होतं? अमृत होतं. आता मला सांगा, जया अमृत लेशा लागी सायास, अमृताचा लेश प्राप्त करण्यासाठी 100 यज्ञ करावे लागतात. किती? आकाशात एक जन्मा किंवा शतक्रतू यजले माते की इप्सिताती स्वर्ग सुखाते, स्वर्गाला जावं लागतं, अमृताचा एक थेंब प्राप्त होतो. जिला बकेटभर अमृत भेटलं परंतु त्याची किंमत कळली नाही, त्याचा सडा टाकला. का टाकला? जवळ आहे वस्तू पण ज्ञान नाही. विठ्ठला चिंतामणीची खाणी लागली, तेने करून ओढाळे ओल्हाटिली,
तैशी तुझी जवळीक झाडली सांगातीपणे. चिंतामणीची खाणी लागली, एकाला चिंतामणीची खाणच लागली महाराज. आता चिंतामणी म्हणजे साधारण गोष्ट आहे का हो? कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी पुरविते. दरिद्री मनुष्य होता आणि त्याला खानच्या खानच लागली चिंतामणीची. आता बघा, चिंतामणीची खान लागल्यानंतर त्याच्यापाशी जाऊन चिंतन करायला पाहिजे होतं, हे दे ते दे म्हणून. तसलं काही केलं नाही. त्याचं घराचं बांधकाम चालू होतं आणि खंदलेला होता पाया आयताच. सगळा चिंतामणीचा दगड आणला आणि कुठं टाकला? पायात टाकला. पायाभरणी केली. चिंतामणीची खाणी लागली, तेने करून ओढाळे ओल्हाटेली. तैशी तुझी जवळीक धाडली सांगातीपणे. किंवा आम्हाला तू समजला नाहीस म्हणून आम्हाला तुझं महत्व कळलं नाही, तुझं ज्ञान झालं नाही म्हणून अशा प्रकारचं आमच्याकडून काय घडलं? कार्य घडलं. विठ्ठला विठ्ठला परिसाचा खडवाच जोडला, त्याने करून ओढाळे ओल्हाटिले. ज्ञानोबराय म्हणतात परिस लागला एकाला आणि त्यांनी काय केलं? ओढाळ जनावर हाकलण्याकरिता दगड बरे झाले म्हटले, आपल्याला शेतामध्ये दगड सापडत नव्हते आणि हे ओढाळ जनावर आहेत त्याच्यासाठी हाकण्याकरिता म्हणून त्यांनी त्याचा उपयोग केला. आता मला सांगा, वास्तविक पाहता त्या चिंतामणीचा परिसाचा उपयोग, त्याचं किती ऐश्वर संपन्न झाला असता, श्रीमंत झाला असता, दगड मारत बसायची सुद्धा गरज लागली नसती. परंतु त्याच्याकडून त्याचा अवहेर घडला, त्याची अवहेलना घडली. याला कारण काय? तर त्याला ज्ञान नसल्यामुळं. जर ज्ञान असतं तर असं घडलं असतं का? वस्तू जवळ आहे परंतु ज्ञान नसल्यामुळे त्याची किंमत होत नाही आणि आपल्याकडून त्याचा अवहेर घडतो, तिरस्कार घडतो. बरं का? बघा, ज्ञानोबराय आणखीन एका ठिकाणी सांगतात, हा परमात्मा अतिशय जवळ असताना की नाही, ज्ञानोबराय म्हणतात आपल्या 9व्या अध्यायामध्ये, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड, परी ते अव्यरोनी गोचूड, अशुद्ध काय न सेविते. ते अव्यरोनी गोचूड, त्याचा अव्यर करून, गोचूड अशुद्ध म्हणजे रक्त का सेवन करत नाही का? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध कसं आहे? पवित्र आहे आणि पुन्हा गोडही आहे. वास्तविक पाहता गेचडानं दूध प्यायला पाहिजे होतं. तिथंच पडद्याच्या आड काय आहे? दूध आहे. आणि तो दूध न सेवन करता काय सेवन करतो? अशुद्ध असलेलं रक्त सेवन करतो. जवळ वस्तू आहे पण कळली नाही. विठ्ठला विठ्ठला का कमलकंदा आणि दरदुरी, नांदुनुक एकीची घरी, परी पराग सेवी जे भ्रमरी, एरा चिखोलची उरे. का कमलकंदा आणि दरदुरी म्हणजे बेंडूक आणि कमळातला मकरंद जवळ जवळच आहे. तो एकाच ठिकाणी राहतात परंतु त्या मकरंदाचं सेवन कोण? तो दरदूर म्हणजे बेडूक करत नाही. कोण सेवन करतं? भ्रमर, भुंगे लांबून येतात आणि त्या मकरंदाच्या परागाचं सेवन करतात. परंतु बेंडकाला तिथं जवळ असून त्याचं मकरंदाचं सेवन करता येत नाही. का? तर त्याला ज्ञान नसल्यामुळे. मग काय करतो? तो चिकूल खातो. कोण? बेडूक. बरोबर आहे ना? तुम्ही बाहेरून आलात पंढरपुरात, तुम्ही कीर्तनाला आलात, बरोबर? पंढरपुरातलं कोण आले काही? श्याम महाराज पंढरपुरातले ते सोडून. बरोबर आहे ना? जवळ असून त्याचं महत्व कळलं नाही. म्हणजे महत्व कळलं पाहिजे, त्याचं ज्ञान असलं पाहिजे तर त्या वस्तूचा उपयोग होतो, अन्यथा वस्तूचा उपयोग होत नाही. देव जवळ आहे. आपण पंढरपुरात आलोत, ज्या देवाचं दर्शन झाल्याबरोबर काय पाप ताप दैन्य जाय उठा उठी, किंवा भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंदू, ज्याचं दर्शन केल्याबरोबर आनंद होतो, आपल्याला का होत नाही? आपल्याला होतो का? तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. आपल्याला दर्शन केलं की पटकरून हाला वाटतं. पंढरपूर झालं, आता दर्शन झालं, एकदाच उरकलं म्हणतो माणूस. काय म्हणतो? दर्शन झालं म्हणजे उरकलं, म्हणजे जायला मोकळं. का तिथं आपलं गटुड करून ठेवलोय घरी, जायला मोकळं. अरे इथं जेवढं आहे तेवढं घरी काय? विठ्ठला विठ्ठला ज्या अर्थी आपण जायला मोकळं म्हणतो घरी, त्या अर्थी आपल्याला देव कळला नाही. देवाचं जवळ असून देवाचं महत्व कळलं नाही. जर कळलं असतं तर आपल्याकडून अशा पद्धतीची क्रिया घडली नसते, आहे की नाही? बरोबर आहे ना? म्हणून तुकोबारायला वाटलं की आपण देवाची काय करून दिली पाहिजे? ओळख करून दिली पाहिजे. जर वास्तव देवाची ओळख करून दिली तर निश्चितच या जीवाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराजांनी पांडुरंगाची ओळख करून दाखवण्याकरिता सुरुवात केली. निर्गुण परमात्म्याची ओळख करतात. पांडुरंग निर्गुणही आहे, पांडुरंग कसा आहे?
सगुणी आहे. मग निर्गुण कसा आहे तो? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद द्वय नित्य निरामय, आनंद द्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद द्वय नित्य निरामय, आनंद द्वय नित्य निरामय, देतानीच ध्येय योगियांचे, देतानीच ध्येय योगियांचे, ते समचरण साजिरे विटेवारी, तेही समचरण साजिरे विटेवारी, जे निज ध्येय योगियांचे, जे निज ध्येय योगियांचे, ते समाचरण साजिरे विटेवारी, ते समाचरण साजिरे विटेवारी, पहाभिमातिरी विठ्ठल रूप, पहाभिमातिरी विठ्ठल रूप, तेही समचरण साजिर विटेवारी, तेही समचरण साजिर विटेवारी, पहाभिमातिरी विठ्ठल रूप, पहाभिमातिरी विठ्ठल रूप, ते समाचरण साजिर विटेवारी, ते समाचरण साजिर विटेवारी, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. कसा आहे पांडुरंग? महाराज म्हणतात परमात्मा, पांडुरंग परमात्मा आनंद रूप आहे. कसा आहे? परमात्म्याचं स्वरूप आहे आनंद. परमात्मा अद्वय आहे, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. परमात्मा निर्गुण परमात्मा, त्याचं वर्णन करताना महाराज सांगतात की देव म्हणजे पांडुरंग आनंद रूप आहे. कसा आहे? आनंद हे त्याचं स्वरूप आहे, त्याचा गुण नाही. परमात्म्याच्या ठिकाणी हा कायमच राहतो, त्याला सोडून राहत नाही. आनंद म्हणजेच देव. लोकाला आनंद पाहिजे, पाहिजे का नाही? का दुःख पाहिजे? आपल्याला आनंद पाहिजे, पण देव नको आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आनंद पाहिजे ना? पाहिजे का नाही आनंद? आनंद म्हणजेच देव, आणि देव म्हणजेच आनंद. देवाला सोडून आनंद राहतच नाही. देवाला बाजूला केलं की सगळं दुःखच. आनंदाच्या विरुद्ध काय असं जड दुःख रूपच आहे सगळं. फक्त परमात्माच आनंद रूप आहे. कसा आहे? देव म्हणजे आनंद रूप आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. भूमा नाम परमात्मा म्हणजेच पांडुरंग, जे व्यापक असतं ते आनंद रूप असतं. परमात्मा आनंद रूप आहे. परमात्मा सोडून आनंद कुठंच नाही. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर,
सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व संतांचं एकमुखाने वर्णन पांडुरंग आनंद स्वरूप आहे. सगळे संत सांगतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने. पांडुरंग आनंद स्वरूप आहे. कोण आनंद स्वरूप आहे? पांडुरंग. मग आनंद पाहिजे ना, आपुला तो एक देव करूने घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे सुखरूप ऐसा. तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारेखा जो. पांडुरंग सुख स्वरूप आहे. पांडुरंगा व्यतिरिक्त सर्व दुःखरूप आहे. पांडुरंगाहून भिन्न सर्व दुःखरूप आहे. म्हणजे पांडुरंग सोडला तर संसारात सुख नाही. विठ्ठल विठ्ठल करसी देवा विनाश, देवा विनाश अवघी होईल निराश. कृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. कधी सुखास न पवसी. कृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. परमात्माचा आनंद रूप आहे. पांडुरंग आनंद रूप आहे. पांडुरंगाला सोडून जर तुम्ही करसी देवा विनाश दुसऱ्याची इच्छा कराल, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखास न पवसी. कधीच सुख प्राप्त होणार नाही. म्हणजे देव सोडलं तर सुख नाही. आणि तुमचा अनुभव असा आहे, देव सोडून बाकी सगळीकडे सुख आहे. आपल्याला काय वाटतं, देवात काय सुख पडलंय, सुख कुठं आहे? मग विषयात. बरोबर आहे ना? आपला अनुभव काय आहे? गुलाबजामुन बघितल्यावर सुख वाटते का पांडुरंगाला बघितल्यावर सुख वाटते? खरं सांगा बरं तुम्ही. नातवाचं तोंड बघितल्यावर सुख वाटते का देवाचं तोंड बघितल्यावर सुख वाटते आपल्याला? अय खरं सांगा ना. नातवाचं तोंड बघितल्यावर सुख वाटते का नाही? म्हणजे तुकाराम महाराजांना काय कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आनंद अद्वय परमात्मा आनंद रूप आहेत म्हणतात. आणि आपला अनुभव काय आहे? विषयात आनंद. मग कोणाचं खरं आहे? तुकाराम महाराजाचं खरं का आपलं? आपलं खरं म्हणावं. बरोबर. आपल्या अनुभवाला काही किंमत नाही, झिरो किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल. आपला अनुभव भ्रमात्मक अनुभव आहे. कसा आहे? आपला अनुभव यथार्थ नाही, खरा नाही. आपल्या अनुभवाला खऱ्या अर्थानं झिरो किंमत आहे. आपला अनुभव बायको सुद्धा मानत नाही. आपल्याला आपल्या घरात सुद्धा किंमत नाही. परमार्थात तर झिरोच आहे. समजलं का? आपला अनुभव काही कामाचा अनुभव नाही. आपल्याला वाटतं विषयात सुख आहे, परंतु खऱ्या अर्थानं संत महात्मे सांगतात, सर्व ग्रंथकार, सर्व शास्त्रांचा, सर्व संतांचा सिद्धांत आहे की विषयामध्ये काय नाही, सुख नाही. आपल्याला तर वाटतं विषय इंद्रिया मेळू होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडूनी जोणी. विषयाचा आणि इंद्रियाचा संबंध झाला की आपल्याला वाटतं की आनंद झाला. काय झाला? भजे खायला भेटल्यावर आनंद वाटते का नाही? गुलाबजामुन खायला भेटले, भजे खायला भेटले तर काय वाटतं? आनंद. म्हणजे विषयाचा इंद्रियाशी काय झाला? संबंध झाला. मग आपल्याला काय वाटतं? आनंद मिळाला. बरोबर. म्हणजे विषयात आनंद आहे का नाही? तुकाराम महाराज काय म्हणतात? आनंद रूप कोण आहे? देव आनंद रूप आहे. पांडुरंग आनंद रूप आहे. आणि आम्हाला तर विषयात आनंद वाटतो. हे कसं काय? विठ्ठल विठ्ठल ऐका, विषयातला जरी आनंद वाटत असला तर तो आनंद विषयातला नाही. आपल्याला जर विषयात आनंद वाटत असला तरी तो आनंद विषयाचा नाही, तो पांडुरंगाचाच आनंद आहे. कोणाचा आनंद आहे? पांडुरंग आनंद रूप आहे म्हणून विषयात आनंद वाटतो आपल्याला. पांडुरंग जर आनंद रूप नसता तर विषयात आनंद वाटला नसता. विषयात आनंद वाटायचं कारण हे आहे की पांडुरंग परमात्मा आनंद रूप आहे. बघा, नळातून पाणी आल्यासारखं वाटतं. पाणी आपल्याला वाटतं की हे कुठलं आलं पाणी? नळातून. परंतु ते नळातलं पाणी आहे का समुद्राचं पाणी आहे? त्याचा मुख्य स्रोत जर पाहायला गेलं तर ते पाणी कुठलं आहे? समुद्राचं पाणी आहे. मुंबईतले लोक काय म्हणतात? भया दूध देतो. कोण दूध देतो? भया. आता भया दूध देतो. होय, दूध कोणाचं आहे? म्हशीचं, गाईचं. आणि लोक काय म्हणतात? भया दूध देतो. तशी गोष्ट आहे. आनंद आहे पांडुरंगाचा आणि तुम्ही आम्ही म्हणतो विषयातून मिळाला. विठ्ठल काय होतं? विषय प्राप्त झाल्यानंतर
विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतकरणाची स्थिरता. आणि स्थिर अंतकरणामध्ये पांडुरंगाचंच भान होतं. कोणाचं भान होतं? पांडुरंगाचं. एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. पंचदशिकार सांगतात. विशेषोपी लब्धेषु तदिच्छे परमे सती उपरमे सती अंतर्मुख मनोवृत्ता आनंदम प्रतिबिंबते. अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये आनंदाचं काय होतं? भान होतं. वृत्ती काय होते? आनंद अंतर्मुख होते. जेव्हा आपल्याला विषयाची इच्छा होते, सुरुवातीला काय होते? विषय प्राप्तीची इच्छा होते. अगोदर विषय आपल्याकडे नसतो. इच्छा झाली चहा भेटावा, काय भेटावा म्हणून इच्छा झाली? चहा भेटावा म्हणून इच्छा झाली. आता त्या चहाचं नाव सुद्धा घेऊ नये म्हणतात बाबा. आमचे गुरुजी सांगतात चहाचं नाव जरी घेतलं तरी सचेल स्नान करावी म्हणे. कशी? सचेल स्नान. कशामुळं? नुसतं नाव घेतल्यावर आणि पेल्यावर काय करावं लागेल? आत्महत्याच करावी लागेल मग तर. विठ्ठल जाऊ द्या, सगळ्याचा अनुभव आहे म्हणून चहा घेतला, उपलक्षण चहा म्हणून घेतला. आता एका माणसाला इच्छा झाली कशाची? चहा प्यायची. चहा नाही, चहा नाही, चहा प्यायची, चहा प्यायची. वृत्ती काय झाली? चंचल झाली. कशी झाली? आता चंचल वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. मग त्याच्या प्रारब्धाने काही कष्ट करावं लागतात. त्याला सहज भेटत नसतं. देरे हरीण पलंगवारी भेटतात का विषय? त्याला साखर आणावी लागते, चहापत्ती आणावी लागते, पुन्हा लाकडं आणावी लागतात, दगड आणावी लागतात, मग एक पातेला आणावं लागतं, गोळा करावं लागतं सगळं. इच्छा झाली जंगलामध्ये तुम्हाला, मग गोळा करावं लागेल का नाही एवढं सगळं. आणि पुन्हा गरम गरम प्यायला गेला, तोंडाला चटकाच बसला. थोडं दुःख नाही त्याच्यात. विषयाच्या प्राप्तीमध्ये काय? अर्थानामार्जने क्लेशाः तथैव परिपालने नाशे दुःखम व्यये दुःखम धिगार्थान क्लेशकारिणाम. शाणे माणसं त्याच्यात रममान होत नाहीत. न तेषु रमते बुधाः बुधाः तेषु न रमते. शाणा माणूस त्याच्यात रममान होत नाही. मग काय होतं? चहा भेटला. काय झालं? चहा भेटला, तुम्हाला प्राप्त झाला. आणि चहा भेटल्याबरोबर जी चंचल वृत्ती होती की नाही, कशासाठी चंचल झाली होती? चहा मिळावा. चहा मिळावा म्हणून वृत्ती काय झाली होती? चंचल झाली होती. मग ती चहा मिळाल्याने स्थिर झाली. तेही क्षणभर. किती? क्षणभर. चहाची इच्छा झाली, चहा प्राप्त झाला, वृत्ती स्थिर झाली. स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय झालं? भान झालं. आणि आपल्यासारख्या भ्रमिष्ट माणसाला वाटतं की हा आनंद चहामधून मिळाला. वास्तविक पाहता तो आनंद चहाचा नाही, तो तुझाच आहे. विठ्ठल विठ्ठल त्या कुत्र्याचा दृष्टांत सांगितला जातो. कुत्र्याला काय आवडतं? हाड. काय आवडतं? हाड आवडतं ना. म्हणजे ज्यांना ज्यांना आवडतं हाड त्याला कुत्रं म्हणायचं असं काय नाही बरं का नियम. पण कुत्र्याला काय आवडतं? हाड आवडतं. म्हणून कुत्र्याला काय म्हणतात लोक? ए हाड 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 म्हणजे जाय तिकडं हाड आहे. तुला हाड पाहिजे ना, तिकडं आहे हाड. असं त्याला हाकारण्याची पद्धती आहे. कुत्र्याला हाड हाड म्हणतात. बैलाला काय म्हणतात बाबा? बैलाला हाकायचं असेल तर चुक ना, काय म्हणतात? दै 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 म्हणतात ना. प्रत्येकाला हाकारण्याची पद्धती आहे बरं का. घालवायचं असेल तर घोड्याला घालवण्याची पद्धती वेगळी आहे, कुत्र्याला घालवण्याची पद्धती वेगळी आहे. त्याला हाड म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? हाड. कारण त्याचा आवडीचा विषय हाड. तुम्ही बघा, त्याच्या जर तोंडात हाड असेल तर समोरून माळकरी जरी चालला तर त्याला वाटतं माझं हाड घेतं काय की आता. कोणाला वाटतं? हे कुत्र्याला वाटतं की हा माळकरी माझं काय करेल? हाड घेईल. मग त्या माळकऱ्याला बघून ते लांब पळून जातं. मग आता माळकरी कशाला हाड घेईल? आणि हाड घेईल तर ते माळकरी राहील होय? म्हणजे माळकरी हाड खात नसतात, माळकरी दारू पीत नसतात, माळकरी तांबाखू खात नसतात, माळकरी चहा पीत नसतात. हे जमलं तरच माळ घालायची, नाही तर घालायचीच नाही. विठ्ठल तस काय नाही, माझा अधिकार नाही बरं का. पण आता ओघात आलं, बोलावं लागतंय. होय, या गादीवर बसल्यावर थोडस बोलावंच लागतंय. मग आता काय झालं? कुत्र्याला हाड सापडलं आणि कुत्रं काय केलं? ते जंगलामध्ये हाड घेऊन गेलं दूर. आणि कुत्र्याने हाड चगळत होतं, परंतु ते कुत्र्याने जे घेतलेलं हाड होतं ते हाड ताजं नव्हतं. म्हणजे 50 वर्षाच्या पूर्वीचं हाड होतं. किती वर्षाच्या पूर्वीचं? 50 वर्षाच्या पूर्वीचं. आता त्याच्यामध्ये रक्त असेल का? थोडा सुद्धा ओलावा नाही, पूर्ण सुकून गेलेलं, उन्हाने सुकलेलं हाड. ते हाड घेऊन कुत्रं जंगलात गेलं. लांब जाऊन त्या हाडाला चावायला लागलं. आता चावून 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 त्याला वाटलं की याच्यातून रक्त येईल,
परंतु रक्त काय येईना. चावून 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 मग प्रयत्न करून 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 काय प्रयत्न, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मग प्रयत्न करून 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 शेवटी त्याच्या हिरड्याला ते हाड लागून लागून ते घर्षण होऊन हाडाला आणि हिरड्याला काय झालं, घर्षण झालं आणि त्याचं हिरडं फुटलं. हिरडं फुटल्यानंतर मग हळूहळू हळूहळू ते रक्त त्याच्या जिभेला लागायला लागलं. कुठं? जिभेला. रसनेंद्रियाला ते रक्ताचा स्पर्श झाला, त्याला त्याची चव आली. मग त्याला वाटलं, तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. एवढा श्रम केला परंतु आता फळ प्राप्त झालं. हाडातून रक्त निघायला सुरुवात झाली. मग ते कुत्रं काय करतं, हाड चावायला चावायला सुरुवात करते. पाक हिरडे फुटून जातात त्याचे, दात बित पडून जातील. मागचं पुढचं पाहत नाही. त्याला वाटतं की आता ह्या हाडातून आत्ता पाजर फुटला, आता हळूहळू हळू भरपूर रक्त प्यायचं आपण. आता मला सांगा, ते रक्त हाडाचं आहे का कोणाचं आहे? ते रक्त त्याचंच आहे. आणि त्याला काय वाटायला लागलं मूर्खाला, म्हणजे कुत्र्याला, बरं का, म्हणजे ज्यांना ज्यांना असं वाटतं ते मूर्खच म्हणावं लागेल का नाही. म्हणजे मोहित झालेले, भ्रमिष्ट झालेले, त्यांना वाटतं की हे रक्त हाडातून यायला लागलंय. वास्तविक पाहता ते रक्त हाडातलं नाही, ते त्याचंच होतं. तसं आपल्याला मूर्खपणाने वाटतं की हा आनंद नातवापासून मिळाला, बायकोपासून मिळाला, पुत्रापासून मिळाला, धनापासून मिळाला. परंतु विषयामध्ये अजिबात आनंद नाही. आनंद पांडुरंगाचा आहे आणि विषयामध्ये वाटतो विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. विषयातच जर आनंद असता, समजा विषयात आनंद आहे असं गृहीत धरलं तुमच्या पद्धतीनं किंवा आपल्या सगळ्याच्याच पद्धतीनं, आमचं तर काय, आपलं तेच आहे. आम्हालाही विषयातच काय वाटतो, आनंद वाटतो. सगळ्यांनाच आपण त्यातलेच आहे सगळे, मी काही वेगळा नाही, तुमच्यातलाच आहे. मग आपल्याला विषयामध्ये काय वाटतो, आनंद वाटतो. बरं, विषयात आनंद आहे असं घडीभर आपण धरलंही. बरं मला सांगा, विषयात आनंद आहे का नाही? मग लग्न केलं, लग्न बायको म्हणजे काय विषयच आहे ना. एक बायको केली, मग आता एका बायकोवर समाधान वाटते का बाबा? आम्हाला अनुभव नाही, सांगा की. वाटत नाही. त्याला वाटते दुसरी करावी. काय करावी? दुसरी करावी. रावणाने 80,000 केल्या तरी एक कमीच पडली. शेवटी भगवान रामचंद्र प्रभूची पळवून आणावी लागली. का बरं? विषय प्राप्त नाही का? मग दुसरी का करावी वाटते? म्हणजे प्राप्त विषयामध्ये आनंद वाटत नाही. विषयात आनंद नाही म्हणून प्राप्त असलेल्या विषयामध्ये सुद्धा काय वाटत नाही, आनंद वाटत नाही. वास्तविक पाहता मग प्राप्त विषय आहे ना, प्राप्त विषयापासून आनंद वाटायला पाहिजे होता की. का वाटत नाही? आनंद नाही म्हणून वाटत नाही, दुसरं काय. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. मग परमात्मा आनंद रूपा. येमात्मा परानंदा परप्रेमास्पदम यताः मानभुवम हि भूयासम इति प्रेमात्मनी इक्षते. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. काय? आत्मा परमप्रेमाचा विषय, जो परमप्रेमाचा विषय असतो तो आनंद रूप असतो. परप्रेमास्पदत्वेन आनंद रूपता. परप्रेमाचा श्रेष्ठ सर्वात आवडीचा जो विषय असतो, सर्वात जास्त आवड कोणावर आहे? आपली आपल्यावरच आहे. सगळ्यात जास्त काय आवडतं माणसाला? स्त्री आवडते का? स्त्रीपेक्षा स्त्री आपल्या उपयोगाला येते म्हणून स्त्रीवर प्रीती आहे. स्त्रीवर प्रीती का? हे आपल्या उपयोगाला येते म्हणून. स्वयंपाकच करत नसेल, तुमचं धोतरच धुत नसेल तर बाई आवडेल का तुम्हाला? आवडणार नाही. कधीपर्यंत आवडते? ती आपल्या कामाला पडते तोपर्यंत आवडते. कामाला पडना गेली की जा आणि काय करा, तलाक घ्या म्हणतात माणसं. का? कामालाच येईना ना. मग काय उपयोग आहे तिचा? मग मला सांगा, ती स्त्रीवर जी प्रीती आहे ती स्त्रीसाठी आहे का आपल्यासाठी आहे? आपल्यासाठी. आपल्या उपयोगाला येते म्हणून स्त्रीवर प्रीती आहे. मुलावर जी प्रीती आहे ते मुलासाठी आहे का आपल्यासाठी आहे? तो मुलगा आपल्या उपयोगाला येतो म्हणून मुलावर प्रीती आहे, मुलासाठी मुलावर प्रीती नाही. बायकोसाठी बायकोवर प्रीती नाही. नवारे पत्युः कामाय पतिः प्रियं भवति आत्मनस्तु कामाय पतिः प्रियं भवति. नवारे पुत्रस्य कामाय पुत्रं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय पुत्रं प्रियं भवति. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. आपल्यासाठी सगळे आवडतात. म्हणजे आपल्याला जर उपकारक असतील, अनुकूल असतील तर इतरावर प्रीती करतो. आणि आपल्यावर जी प्रीती आहे ती दुसऱ्यासाठी आहे का? आपण आपल्याला जे आवडतो ते दुसऱ्यासाठी आवडतो का आपल्यासाठीच? आपण आपल्याला जे आवडतो ती आपल्यावरच जास्त प्रीती असल्यामुळं, म्हणजे सगळ्यात जास्त प्रीती ज्याच्यावर असते तो आनंद रूप असतो, त्यालाच आनंद रूप म्हणतात. मग सगळ्यात जास्त प्रीती आत्म्यावर आहे. प्रीती कशावर आहे? आत्म्यावर, म्हणजे स्वतःवर. आत्मा कशाला म्हणतात हे माहिती नसल्यामुळे आपण देहाला म्हणतो. कुणी
सूक्ष्म शरीराला म्हणतात, कुणी कारण शरीराला म्हणतात. मग त्याच्यामध्ये प्राणमय कोश घ्या. चुकून त्याच्या ठिकाणी ते काय करतात, आरोप करतात, त्याला मी आपलं स्वरूप समजतात. वास्तविक पाहता मी म्हणजे कोण आहे, सच्चिदानंद रूप असलेला आत्मा. त्याच्या ठिकाणी प्रीती आहे, म्हणजे पांडुरंगाच्या ठिकाणी प्रीती आहे सर्वात जास्त. पांडुरंग आवडतो ना, म्हणून पांडुरंग आनंद रूप आहे. विठ्ठला विठ्ठला पांडुरंग आनंद रूप आहे. समजलं ना? ज्या परमात्म्याची आपण उपासना करतो, ज्याचं आपण ध्यान करतो, ज्याचं आपण भजन करतो, ज्याची आपण वारी करतो, ज्याची आपण आराधना करतो, असा आपला आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा तो कसा आहे, आनंद रूप आहे. हे जर कळलं तर माणसं विषयाच्या मागे लागतील का? आत्मानं चेद विजानीयात अयमास्मिती पुरुषः किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत म्हटले. मी आत्मा आहे असं ज्ञान झाल्यानंतर, माझाच आत्मा पांडुरंग स्वरूप आहे असं ज्ञान झाल्यानंतर माणसं विषयामध्ये भटकतील का? विषयामध्ये भटकणार नाहीत. काय ठरलं? आत्मा आनंद रूप आहे. पांडुरंग परमात्माच काय आहे? आनंद रूप आहे. दुसरं महाराज त्याचं लक्षण करतात. कसा आहे पांडुरंग परमात्मा? अद्वय आहे. पांडुरंग कसा आहे? अद्वय म्हणजे त्याच्या ठिकाणी भेद नाही, नाना नाही, अनेकत्व नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म निहना नास्ति किंचन. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. एकटा आहे तो, एकटा. एकला ठाईचा ठाई एक, हा एकटा आहे. काय हा या तुम्ही याची संगती सोडा, है की नाही? याला नाही दुसरा जोडा, याला नाही दुसरा जोडा. हा एकटा आहे, ह्याला जोडा नाही. हा एकटा असल्यामुळं अद्वय आहे. कसा आहे तो? याच्या ठिकाणी द्वैत नाही, याच्या ठिकाणी भेद नाही. मग भेद 3 प्रकारचा भेद असतो. किती प्रकारचा? याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद नाही. म्हणजे पांडुरंग सजातीय भेदाने रहित आहे, विजातीय भेदाने रहित आहे आणि स्वगत भेदाने रहित आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. स्वगत भेद कशाला म्हणतात? सजातीय भेद कशाला म्हणतात? आणि विजातीय भेद कशाला म्हणतात? स्वगत भेद त्याला म्हणतात वृक्षस्य स्वगतो भेदो पत्र पुष्प फलादिभिः वृक्षांतरात सजातीयो विजातीय शिलादिभिः. बघा, वृक्षस्य स्वगतो भेद, वृक्षाच्या ठिकाणी स्वतःच्या अंतर्गत असलेला जो भेद आहे त्याला स्वगत भेद असं म्हणतात. वृक्षाच्या ठिकाणी स्वतःच्या अंतर्गत असलेला जो भेद आहे त्याला कोणता भेद म्हणतात? स्वगत भेद. किंवा आपलं शरीर घ्या, आपल्या शरीराच्या ठिकाणी स्वतःच्या अंतर्गत असलेला भेद. इंद्रियामध्ये भेद आहे की नाही? का सगळीकडे हातच आहेत आपल्याला? हात आहे, पाय आहे, डोळे आहेत, कान आहेत. मग या इंद्रियामध्ये परस्परामध्ये काय आहे? भेद आहे. हा जो भेद आहे एका शरीराच्या अंतर्गत असलेला भेद आहे, म्हणून याला स्वगत भेद म्हणतात. कोणता भेद म्हणतात? स्वगत भेद म्हणतात. पांडुरंगाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. तुम्ही म्हणाल नाही कसं काय? तू विटेवर उभारलाय, बरोबर, पाये समचरण दृष्टी विठेवरी साजरी, समान पाय विठेवर ठेवलेले आहेत, मुकुट लावलेला आहे, डोकावर काय मुकुट आहे, कमरेवर हात ठेवलेले आहेत, बरोबर, त्याला पोट आहे, पाठ आहे, सर्व असताना तुम्ही कसं काय म्हणता त्याला डोळे नाहीत का? देवाला डोळे नाहीत का? सुंदर म्हणून वर्णन केलंय ना. देवाला डोळे आहेत, देवाला नाक आहे, देवाला कान आहे, हे सर्व असताना तुम्ही कसं काय म्हणता देवाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही म्हणून? विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे पांडुरंगाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. परंतु आपल्याला दिसतो ना पुन्हा दुसरा आहे पांडुरंगाच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. कोणता भेद नाही? सजातीय. म्हणजे एकाच जातीमध्ये असलेले अनेक पदार्थ त्याच्यामध्ये जो भेद असतो त्याला सजातीय भेद असे म्हणतात. वृक्षाची एक जात आहे आणि त्या वृक्षाच्या जातीमध्ये अनेक वृक्ष आहेत का नाही? त्या वृक्षामध्ये जो भेद आहे त्याला म्हणायचं सजातीय भेद. आणि पुन्हा एक विजातीय भेद आहे. वृक्षत्व ही एक जाती झाली आणि पाषाण दगड ही एक जाती झाली. या दोघांमध्ये जो भेद आहे त्याला विजातीय भेद असे म्हणतात. मग पांडुरंगामध्ये स्वगत भेद नाही, पांडुरंगामध्ये सजातीय भेद नाही. अद्वय म्हटला ना, पांडुरंगाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. आणि आपल्याला तर दिसला भेद, त्याला चरण आहेत, हात आहेत, डोळे आहेत, कान आहेत, हे बरोबर आहे ना. आणि पुन्हा पांडुरंगाच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. त्याच्यात जातीतला दुसरा पदार्थच नाही. त्याच्या जातीतला दुसरा काय नाही? पदार्थ नाही. आता पांडुरंग हाही देव आहे, बरोबर. आणि इंद्र कोण आहे?
इंद्र ही देवच आहे. चंद्र कोण आहे? देवच आहे. सूर्य कोण आहे? देव. मग झाला की भेद. पांडुरंग देव, ब्रह्म देव, पुन्हा शंकर भगवान देव. झाला ना भेद. तुम्ही कसं काय म्हणता भेद नाही? पांडुरंगाच्या ठिकाणी सोगत भेद आहे, पांडुरंगाच्या ठिकाणी सजातीय भेद सुद्धा आहे, आणि पांडुरंगाच्या ठिकाणी विजातीय भेद नाही का? पांडुरंग आणि गुलाबजामुन एक आहेत का दोन? गुलाबजामुन आणि पांडुरंग एक का दोन? तुम्ही इथं गुलाबजामुन खायला लागले आणि पांडुरंग तिथे विठेवर उभा आहे, मग एक का दोन? भेद आला ना, विजातीय भेद आला का नाही? पण हे जे वर्णन चालू आहे ते पांडुरंगाच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन चालू आहे. कोणत्या स्वरूपाचं? निर्गुण स्वरूपाचं. सगुण स्वरूप वेगळं आणि निर्गुण स्वरूप वेगळं. निर्गुणामध्ये सोगत भेद नाही, कारण त्याला शरीरच नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया, किंवा तो अनंग तो पेंदा, निखवाडा नुसदा, जीर्णाती वृद्धापासून वृद्ध म्हटले. त्याला अंग नाही, त्याला काय नाही? अंग नाही. निर्गुण परमात्म्याला अंग नाही. पुन्हा त्याच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. कुठला भेद नाही? कारण त्याच्या सत्तेमध्ये दुसरा पदार्थ नाही. विजातीय भेद सुद्धा नाही. त्याच्याहून वेगळा, त्याच्याहून जे वेगळं आहे ते सगळं प्रातिभासिक आहे, आणि प्रातिभासिक सत्तावान पदार्थ अधिष्ठानामध्ये भेद निर्माण करत नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. मुळात विवर्त जो असतो ना, जो विवर्त असतो तो अधिष्ठान रूपच असतो. अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावानं आणि अन्यथा रूप असतो, त्याला विवर्त म्हणतात. आणि विवर्त पदार्थ अविद्या कार्य असतो. कसा असतो? अविद्या कार्य असतो. म्हणजे साक्षी त्याचा अविद्या वृत्तीच्या द्वारे प्रकाशन करतो, आणि साक्षी ज्या पदार्थांचं अविद्या वृत्तीच्या द्वारे प्रकाशन करतो ते पदार्थ, हे पदार्थ वेगळे नसतात. आता स्वप्नातले पदार्थ आपल्याला वेगळे आहेत का? का मीची झालो होतो अर्जुना, स्वप्नाची विचित्र सेना, का स्वप्नीची विचित्र सेना, मीची झालो होतो अर्जुना, का आपणच झालेलो असतो? स्वप्नातले सगळे पदार्थ आपणच झालेलो असतो. तसं संपूर्ण प्रपंच हा अध्यस्त आहे, आणि अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूपच असतो. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. म्हणून पांडुरंगाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, पांडुरंगाच्या ठिकाणी सजातीय भेद नाही, आणि पांडुरंगाच्या ठिकाणी विजातीय भेद नाही. मग पांडुरंग कसा आहे? अद्वय, आनंद, अद्वय, पुन्हा आहे नित्य आहे. कसा आहे पांडुरंग परमात्मा? नित्य आहे, म्हणजे त्याचा नाश होत नाही. सत्य आहे. सत्य तू विठ्ठला, का गहा दाविला जगदाकार परमात्मा सत्य आहे. त्रैकाला बाधित्वम सत्यत्वम बाधराहित्यम सत्यत्वम, नित्य वस्तू त्यालाच काय म्हणतात? सत्य असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? जे तिन्ही काळामध्ये असते, ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही, नाश होत नाही, त्याला सत्य असं म्हणतात. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम विनाशमव्यश्य न कश्चित कर्तुमर्हति. आता कोणीच विनाश करू शकत नाही, नाश करू शकत नाही. नाश तीन प्रकारचा आहे. किती प्रकारचा नाश आहे? तीन प्रकारचा. एक स्वभाव नाश आहे, एक आश्रय नाश आहे, एक परता नाश आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. स्वभाव नाश कशाला म्हणतात? आश्रय नाश कशाला म्हणतात? आणि परता नाश कशाला म्हणतात? देवाचा स्वभाव नाश नाही, पांडुरंगाचा स्वभाव नाश होत नाही. पांडुरंगाचा काय परता नाश होत नाही, आणि आश्रय नाश होत नाही. स्वभाव नाश का होत नाही? स्वभाव नाश, ज्याचा जन्म होतो ना त्याचा स्वभावता नाश होतो. जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवयन जन्म मृतस्य च. जो जन्मतो त्याचा नाश निश्चित आहे, त्याचा स्वभाव नाश आहे. जो जन्मला ना, जन्मल्याबरोबर लोक विचारतात हाय का नाही बघा. रडलं तर हाय म्हणतात, आणि रडला नसेल तर गेला. रडतोय का नाही ते बघा. म्हणजे जन्मल्या मरण त्याच्या काय आहे? पाठीमाग आहे. तो स्वभाव नाश आहे. स्वभावताच मरतो. एक परता नाश आहे, दुसऱ्यानं मारल्यानंतर मरतो. आपल्याला दुसऱ्यानं मारलं तर मरेल का नाही? चाकू खुपसला तर मरेल का नाही? घट घ्या, घटावर माणसाला सहन होत नाही बरं का. हे सगळं सत्य वाटतं आपल्याला सुद्धा. चाकू खुपसला म्हणल्यावर बरं वाटतंय का? बरं वाटत नाही. बरोबर आहे ना? अगा मर हा बोल न साहते, आणि मेल्या तरी रडती. अरे मरायचं आहेच ना एक ना एक दिवस. कशाने बी मेलं तर मरावंच लागणार आहे. आणि आयुष्यभर वेदांत सांगायचा, आणि मरायच्या टायमाला रडायचं जमतं वे? अरे वेदांत सांगणाऱ्या माणसाने मरायला घाबरलंच नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल दुसऱ्याने येऊन चाकू खुपसला, मरणार का नाही? परता नाश आहे. पुन्हा आश्रय नाश आहे. म्हणजे ज्याच्या आश्रयानं आपण राहतो त्या आश्रयाचा नाश झाल्यानंतर आश्रयीचा काय होतो?
नाश होतो. गाडीचा ऍक्सिडेंट झाला, गाडीत राहणारा मनुष्य काय होतो? मरतो. गाडी नष्ट झाल्यानंतर गाडीत राहणारा हे काय होतो? मरतो, तोही नष्ट होतो. उदाहरणार्थ आता भिंत आहे, या भिंतीवर एक स्त्रीचं चित्र काढलं. आमचे महाराज खूप सुंदर चित्र काढतात, श्याम महाराज. तुम्हाला माहित नसलं म्हणून सांगतो, खूप सुंदर चित्र. जशात तसं काय केलं, बाईचं चित्र काढलं. आणि पुन्हा त्या बाईच्या कडेवर, तिकडे नाही काढलं, मी सांगायला लागलो फक्त भिंतीवर. मग ते बाईच्या कडेवर मुलगा, काय आहे? मुलगा. आणि पुन्हा त्या बाईच्या डोक्यावर एक कळशी दिली, हंडा दिला. आता मला सांगा, तो हंडा कोणाच्या आश्रयाने राहतो? कोणाच्या? भिंतीच्या का बाईच्या आश्रयाने राहतो का? आणि ती मुलगी, तो म्हणे बाईच्या आश्रयाने राहतो म्हणे. मुलगी कोणाच्या आश्रयाने राहते कडेवर? बाईच्या का भिंतीच्या? भिंतीच्या. आता भिंती पडून गेल्यावर हंडा तसाच राहील ना? काय, हंडाही जाईल, बाईही जाईल आणि मुलगीही जाईल. का? कोणाच्या आश्रयाने राहिली ते? भिंतीच्या आश्रय. पडून गेली या भिंती, चित्राची होय केवळ माती, याला म्हणतात आश्रय नाश. विठाला 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 विठाला. देवाला स्वभाव नाश नाही, म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठलाच विकार उत्पन्न होत नाही ना. अस्तिजा येते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. जो उत्पन्नच होत नाही त्याचा विनाश कसं काय होईल? म्हणून त्याच्या ठिकाणी विनश्यती नाही, त्याचा स्वभाव नाश होत नाही. आणि त्याचा परता नाश नाही. परता नाश करायला दुसरा पाहिजे ना कोणीतरी. दुसरा असेल तर नाश करेल, आणि दुसरा याच्या ठिकाणी दुसरा कोणी नाहीच, हा एकटाच आहे. आताच पाहिलं ना आपण, अद्वय आहे, एकटा आहे. पारमार्थिक सत्तावान हा एकटाच असल्यामुळे याला नाश करणारा दुसरा नाही. आणि तुम्ही म्हणाल आश्रय नाश होईल का? अरे हाच सगळ्यांना आश्रय आहे, परमात्मा सगळ्याला आश्रय आहे. पांडुरंग सर्वाला काय आहे? आश्रय आहे. म्हणून आश्रयाच्या नाशाने याचा नाश होणार नाही. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी स्वभाव नाश नाही, परता नाश नाही आणि आश्रय नाश नाही. म्हणून परमात्मा नित्य आहे, आनंद, अद्वय, नित्य, पुन्हा आहे निरामय. कसा आहे तो? निरामय, म्हणजे उपाधी रहित आहे. त्याच्या ठिकाणी कोणतीही उपाधी नाही किंवा मल रहित आहे. दोष नाही त्याच्या ठिकाणी, मल नाही, उपाधी नाही, शुद्ध आहे. कसा आहे तो? शुद्ध, नित्य, शुद्ध, बुद्ध, अखंड, एक रस असलेला परमात्मा. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. आता असं सांगितल्यानंतर परमात्मा आनंद रूप आहे, हे त्याचं काय झालं? लक्षण झालं. लक्षण केल्यानंतर तो लक्ष्य ठरला. काय ठरला? लक्षण कोणाचं होतं? जे लक्ष्य असतं त्याचं काय करतात? लक्षण करतात. मग परमात्मा लक्ष्य ठरला, आणि जो लक्ष्य ठरतो तो जड असतो, परिच्छिन्न असतो. मग परमात्मा परिच्छिन्न आहे का? मग परमात्म्याचं हे लक्षण केलं ना, मग हे वास्तविक त्याचं लक्षण नाही. श्रुती सुद्धा ज्ञान करून देत असताना अतद्व्यावृत्तीनं त्याचं ज्ञान करून देते. असा नाही, असा नाही, असा नाही. तद्व्यावृत्तीनं जर केलं तर तो जड ठरतो. कसा ठरतो? जड ठरतो. आता मग हे लक्षण केले ना, मग हे लक्षण कशासाठी केले? आनंद सांगण्यामध्ये तात्पर्य नाही, तो दुःखरूप नाही हे सांगायचे. असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, त्याच्या ठिकाणी काहीच नाही. अर्जुना काहीच जेथ नाही. तो प्रकृतीचा भ्रतार पाही, काहीच नाही. त्याला आनंदही म्हणता येत नाही, त्याला दुःखरूपही म्हणता येत नाही. दुःख नाही म्हणून त्याला आनंद म्हणायचं. त्याच्या ठिकाणी काय नाही, दुःख नाही म्हणून आनंद म्हणायचं. वास्तविक पाहतात त्याला आनंद म्हणता येत नाही. माझ्या बाला हेही म्हणू नये आणि माझ्या बाला तेही म्हणू नये. त्याला हेही म्हणता येत नाही आणि त्याला तेही म्हणता येत नाही. मग इद्रुक ताद्रुक काही बाई म्हणतात त्याला. बरोबर आहे ना? असाच असा असलेला परमात्मा कसा आहे? निर्विशेष आहे. कसा आहे तो? निर्विशेष, कुठलाच विशेष त्याच्या ठिकाणी नाही. मग शून्यवादी म्हटले, बरं झालं निर्विशेष म्हटल्यावर. आमचं शून्यही कसं आहे? निर्विशेष आहे. आणि तुमचं ब्रह्मही कसं झालं? निर्विशेष झालं. बरोबर आहे ना? मग शून्यवाद गळ्यामध्ये येईल, काहीच नाही त्याच्या ठिकाणी. म्हणून पुढे महाराज सांगतात, जे का निज ध्येय योगियांचे. योगी त्याचं ध्यान करतात. योगिया मुनी जना ध्यानी ते सुख आसनी शयनी. योगी काय करतात? त्याचं ध्यान करतात. म्हणजे हा शून्य रूप नाही. ध्यान करण्यासाठी भावरूप पदार्थ लागेल का? शून्याचं कोणी ध्यान करतं का? कशाचं ध्यान करेल? भावरूप पदार्थ पाहिजे. हा सतरूप आहे, सत्तावान आहे आणि भावरूप आहे, शून्य नाही. शून्यवादी जो आहेत ना, त्या शून्यवाद्याचं खंडन करण्यासाठी त्याला विचारायचं म्हणून सांगितलं बघा. विचारसागरमध्ये सांगितले आणि पंचदशीमध्ये सांगितले. शून्याचा तुला अनुभव आहे किंवा नाही? जर म्हणेल मला अनुभव नाही, कशाचा अनुभव नाही?
शून्याचा अनुभव नाही. बौद्ध मत शून्यम शून्य म्हणणार आहेत ना, अधिष्ठान शून्य आणि अध्यस्त हे शून्य. मग त्याला विचारायचं तुला शून्याचा अनुभव आहे किंवा नाही. जर म्हणेल अनुभव नाही, अरे नसल्याला ज्याचा तुला अनुभवच नाही त्याला शून्य म्हणणार कसं काय? ज्याचा तुला काय नाही अनुभवच नाही मग त्याला शून्य कसं काय म्हणणार? अनुभव असेल तर मग शून्य म्हणणार त्याला. त्याला अनुभव नाही म्हणेल तरी चांगली गोष्ट आहे, म्हणजे शून्य नाही. अनुभव नाही म्हणजे शून्य नाही. आणि तो म्हणेल मला शून्याचा काय आहे अनुभव आहे. आता शून्याचा अनुभव आहे म्हणणारा तो शून्य रूप आहे का? जो शून्याचा मला अनुभव आहे म्हणतो तो सतरूप आहे. कसा आहे तो? भावरूप आहे, सदरूप आहे. असा जो परमात्मा आहे सच्चिदानंद रूप परमात्मा, त्याचं योगी काय करतात? ध्यान करतात. जे का निज ध्येय योगी यांचे, योगी त्याचं ध्यान करतात. आणि असाच परमात्मा सच्चिदानंद रूप असलेला, निर्गुण निराकार असलेला तोच परमात्मा इथं विठेवर पंढरपुरामध्ये भिवरेच्या तीरावर सगुण साकार सुंदर रूपाने समचरण घेऊन विठेवर उभा आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ते समचरण साजी देवी देवरी ते समचरण साजी देवी देवरी विठ्ठल रूप ते समचरण साजी देवी देवरी ते समचरण साजी देवी देवरी पहावी माती विठ्ठल रूप माती विठ्ठल रूप ते समचरण साजी देवी देवरी ते समचरण साजी देवी देवरी समचरण साजी देवी देवरी विठ्ठल रूप समचरण साजी देवरी पहावी माती विठ्ठल रूप पहावी माती विठ्ठल रूप पहावी माती विठ्ठल रूप विठ्ठल रूप ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. ते हे आतापर्यंत जे निर्गुण रूपाने परमात्म्याचं वर्णन केलं, पांडुरंगाचं वर्णन केलं, तेच जे आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे म्हणून सांगितलं ना वरच्या चरणामध्ये, त्याच महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तेच हे तो हा विठ्ठल बरवा, तोच हा, तेच हे, ते हे, ते हे, ते हे म्हणजे इथं जवळ असलेलं, आपल्या जवळ असलेला दर्शक सर्वनाम आहे ना हे, बरोबर आहे का नाही रे? आणि ते
दूरदर्शक सर्वनाम आहे, दूरचं दाखवणार आहे आणि हा इथलं जवळचं दाखवणार आहे. याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष म्हणतात. कोणतं प्रत्यक्ष म्हणतात? हे ज्ञान आहे. अभिज्ञा प्रत्यक्ष, प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष, स्मृती ज्ञान. ज्ञानाचे भरपूर प्रकार आहेत, त्याच्यामध्ये प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष म्हणतात. म्हणजे तेच हे, म्हणजे पूर्वीचे स्मृती ज्ञान, पूर्वीचं स्मृती ज्ञान आणि आत्ताचं प्रत्यक्ष. स्मृती आणि प्रत्यक्ष या दोन ज्ञानाला मिळून प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होतं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. इंद्रियांचा विषयाशी संबंध होऊन जे प्रत्यक्ष होतं त्याला अभिज्ञा प्रत्यक्ष म्हणतात. आणि स्मृती ज्ञान म्हणजे पूर्वज्ञान संस्कारापासून उत्पन्न झालेली असते आणि इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध झालेला असतो. म्हणजे वस्तू प्रत्यक्षही असते आणि पूर्वीच्या ज्ञानाचे संस्कार सुद्धा असतात. त्याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष म्हणतात. स्वयं देवदत्त, जो आम्ही काशीमध्ये 10 वर्षाच्या पूर्वी पाहिलेला देवदत्त, तोच हा पूर्वीची स्मृती आणि आत्ताचं प्रत्यक्ष, याला म्हणतात प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. ते हे तेच हे. कुठला? हरिवैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी, तेच हे. किंवा आनंदाद्वय नित्य निरामय जे का निजधे योगियांचे, ते हे तेच हे. कुठं आहे तो? ते हे समचरण, हे समान चरण ठेवून विटेवर उभा आहे. ते हे समचरण. परमात्मा समान आहे. कसा आहे तो? समान आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी वैषम्य नाही आणि नैर्घृण्य नाही. हे दोष त्याच्या ठिकाणी नाही, विषमता नाही, भेदभाव तो करत नाही. तुझे अवदार्य जाणू स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्याही दिदले. कैवल्य म्हणजे मोक्ष, तो वैर्यांना देतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी भेद आहे का? कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्याही दिदले. ती पुतना मारायला आली, परंतु त्या पुतण्याला काय दिला? मोक्ष दिला. बरोबर आहे की नाही? जे मारायला आलेली पुतना, त्या पुतण्याला कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्याही दिदले, मोक्ष दुराराध्य किर होय, परी तो आराधी तुझे पाय, म्हणून धाडसी तेथ जाय पायकू जैसा, तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौर सुदिधला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आले, हागा राजसूय यागाची या सभासधी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतवाक्य कैसा दुर्वाक्य निस्तेजिलासी. काय ते शिशुपालाने शिव्या दिल्या ना, 100 शिव्या दिल्या, तरी त्या शिशुपालाला काय दिलं? मोक्षच दिला. शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी ऐसिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेठाऊ दिधला गोपाळा, आणि उत्तान चरणाची या बाळा, काय ध्रुवपदी चाडतो वना आला याची लागी, जे बैसावे पितियाच्या ओ संगी, की तो चंद्र सूर्यादिका परिषे जगी श्लाघ्यो केला. म्हणजे देवाच्या ठिकाणी काय नाही? वैषम्यता नाही, नैर्घृण्यता नाही. जेने उरी हानितला पांपरा, तयाचा चरणवासी दातारा, आजोनी वैरियाची या कलेवरा नवी संबसी. ज्या माणसाने छातीवर लात मारली, तुम्ही त्याला पुन्हा बघाल का? पुन्हा बोलणार सुद्धा नाही. समोर दिसल्याबरोबर आहे की नाही, त्याला शिव्या द्याल. आणि याला लात मारली तर हा त्याचं भूषण, मिरवी भक्ताचे भूषण, हृदयी श्री वत्सलांचन, मिरवी भक्ताचे भूषण. हा उपरणं घेत नाही खांद्यावर. काय घेत नाही? त्याला दाखवायचे. आपण उपरणं घेतो ना, तसं देवाच्या खांद्यावर उपरणं नाही. लोक टाकतात. देवाला उघडं राहायची सवय आहे. खाली फक्त पितांबर घातलं त्याने. खाली काय घातलेलं आहे? पितांबर. वर उघडाच आहे. का? कशासाठी उघडा आहे? तर ते लात दाखवायचे ना लोकांना, त्याच्यासाठी त्याने काय घातलेलं आहे? वर काय वस्त्र घातलेलं नाही. मग आता वैर्याला सुद्धा हा काय देतो? मोक्ष देतो. म्हणून परमात्मा कसा आहे? सम आहे. ते हे समचरण साजिरे म्हणजे सुंदर आहे. किती सुंदर आहे! सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 करकटावरी ठेवणिया, करकटावरी ठेवणिया, तुळशी हार गळा
असे पीतांबर. सुंदर आहे परमात्मा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. इतका सुंदर आहे की बस आपण त्याला पाहत नाही. काय करत नाही? पाहत नाही, नीट न्याहाळत नाही. आपण पाहतो माणसाची दृष्टी घेऊन पाहतो, सामान्य दृष्टी घेऊन पाहतो. तुकाराम महाराजाला सुंदर वाटतो. ज्ञानोबरायला विचारा बरं, ज्ञानोबराय काय म्हणतात? बरवा हो हरी बरवा हो. अतिशय सुंदर आहे. काय सर्व सुखाचे आगर किंवा रूप पाहता लोच्यानी सुख झाले हो साजनी. सुंदर आहे परमात्मा, अतिशय सुंदर आहे. ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमातेरी विठ्ठल रूप. आणि असा जो निर्गुण निराकार आहे तोच सगुण साकार होऊन कुठं आला? विठेवरी. ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा. कुठं पहा? भीमातीरी. त्याची खूण सांगितली. भीमातीरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. कुठं आहे हे पंढरपूर? पंढरपूर नावाचे अनेक गाव आहेत. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकासी उभासी विटेवर. मृत्यू लोकात आहे. आता मृत्यू लोकामध्ये काय थोडे पंढरपूर आहेत का? तिकडं तुम्ही जा संभाजीनगरला, तिथं पण काय आहे? पंढरपूर. मग लोक म्हणतील ते पंढरपूर का? ते नाही. मग कुठं आहे? जम्बू या द्वीपा माझी. ते जम्बूद्वीपातच येते. एक पंढरपूर गाव तिथं आलं. कुठं आलं? जम्बूद्वीपामध्ये येतो. आणि पुन्हा पंढरी पुण्य ठाव निरे भिवरे तटी. नीरा नदीच्या पुढं जी भीमा आहे ना, त्या भीमेच्या कडला सते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. भीमेच्या तीरावर म्हणजे हाच आहे. कुठं आहे? जिथं आपण ज्याचं नित्य नियमानं रोज काय करतो? दर्शन करतो. तोच हा परमात्मा इथं काय आहे? विठेवर उभा आहे. ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा. तुकाराम महाराज म्हणतात त्याला पहा. काय करा? पहा. म्हणजे जसं आहे तसं त्याचं ज्ञान करून घ्या. यथार्थ ज्ञान झालं पाहिजे. वस्तू जशी आहे तशी कळली पाहिजे. त्याला म्हणतात पाहणं, त्याला म्हणतात दर्शन करणं. वस्तू जशी आहे तशी कळणं म्हणजे दर्शन करणं. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याला जर पाहिलं तर काय होतं? पाहिल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली किंवा भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंदो. बघा त्याला पाहिल्यानंतर भाग जातो, शीन जातो. तमेवे विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथः विद्यते ना. त्याला जाणूनच मनुष्य या जन्म मरणातून मुक्त होतो. त्याला पाहूनच, त्याचं ज्ञान करूनच, त्याचं दर्शन करून. श्रुती सुद्धा सांगते की देवाला तुम्ही काय करा? पहा. या मनुष्य देहाला आलात ना, सर्वात महत्वाचं कार्य काय आहे? तर देवाला पहा. आहे की नाही? इतर योनीमध्ये आपण विषय भोगलेत आणि आतापर्यंत आपण तेच करत आलो. परंतु हा एक मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला ना, मग या देहाचं काय साध्य आहे? तर देवाला पाहिलं पाहिजे. श्रुती सुद्धा म्हणते आत्मावारे द्रष्टव्याः श्रोतव्याः मंतव्याः निधिध्यासितव्याः. आत्म्याचं दर्शन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? दर्शन केलं पाहिजे. आत्मदर्शन सोडून तुम्ही काहीही करा, काही कामाचं नाही. षडंगादि वेदो मुख्य शास्त्र विद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति हरिरंघ्रि पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम लब्धा विद्या राजमान्या ततः किम प्राप्ता संपत् प्राभवाढ्या ततः किम भुक्ता नारी सुंदरांगी ततः किम येन स्वात्मानैव साक्षात्कारो. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही. लब्धा विद्या राजमान्या ततः किम. राजमान्य विद्या प्राप्त झाली म्हणजे ज्या विद्येनं आपल्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळणार आहे, अशी विद्या जरी प्राप्त झाली ततः किम. त्यानं काय होणार? त्यानं काय होणार? काय समाधान आहे का? आता राष्ट्रपती पुरस्कार मिळणारे का थोडे आहेत का? फाशा घेतात राष्ट्रपती पुरस्कार मिळून. काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे ततः किम. बरोबर आहे? लब्धा विद्या राजमान्या ततः किम प्राप्ता संपत् प्राभवाढ्या ततः किम. खूप संपत्ती गोळा केली. मेरू पर्वता एवढं सोनं गोळा केलं. प्राप्ता संपत् प्राभवाढ्या ततः किम. तरी म्हणे एखाद्या दारू न वळगो तैशी तृष्णा वाढीन लिया मेरू ही हाता आलिया. तरी म्हणे एखाद्या दारू न वळगो. अख्खा मेरू पर्वत हातामध्ये आला सोन्याचा, तरी म्हणतो एखादं किराणा दुकान टाकावंच. असे माणसं आहेत महाराज, चॅप्टर लोक. 7 पिढ्या बसून खातील, रोज करोड रुपये खर्च केला तरी.
रोज करोडो रुपये खर्च केला तरी 7 पिढ्या बसून खातील, पण सप्त्याला रुपया देणार नाहीत. विठ्ठल लब्धा विद्या राजमान्या ततकिम प्राप्ता संपत प्राभावाढ्या ततकिम. भरपूर संपत्ती प्राप्त झाली, काय होणार? मरणारच ना एक दिवस, टाकूनच जावं लागणार आहे ना. का कोण घेऊन गेले आतापर्यंत? रावणाने एवढं कमवलं, थोडं तरी नेलं का? रावणा एवढं तर कमवणार नाही ना आपण. का रावण आहेत का तुम्ही कमवायला? तेवढं कमवायला आपण काय रावण नाही. आणि रावणा एवढं तुम्ही कमवू सुद्धा शकत नाहीत. अंबानीनं किती जरी कमवला तर रावणा एवढी सोन्याची लंका बांधील का? बांधणार नाही. आणि प्रयत्नही करू नये, शक्य नाही त्याच्याकडून. एवढी संपत्ती प्राप्त झाली, तथा किम, एवढं करून तरी काय उपयोग आहे? बस प्राप्ता संपत प्राभवाढ्या तथा किम भुक्ता नारी सुंदरांगी तथा किम. तर तुम्हाला समजलं हे. असं एवढं करून सुद्धा जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही, परमात्म दर्शन होत नाही, तोपर्यंत माणसाचा काही उपयोग नाही. जीवनाला आला हेला, काय जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. कुत्रे मांजरही मरतात आणि आपणही मरतो. मग कुत्र्या मांजरात आपल्यात काय फरक राहिला? कुत्र्या मांजऱ्याने पोट भरण्यासाठी प्रयत्न केला, बरोबर आहे की नाही? आणि आपणही कशासाठी प्रयत्न केला? पोट भरण्यासाठी प्रयत्न केला. त्यानेही देवदर्शनासाठी प्रयत्न केला नाही आणि आपणही देवदर्शनासाठी प्रयत्न केला नाही. म्हणजे एवढं सुंदर नरदेह मिळून जर देव पाहणार नाहीत तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात की पहा. त्याला काय करा तुम्ही? पहा ते हे समचरण साजिरे विठेवरी, पहा भीमा तेरे विठ्ठल रूप. महाराज तुम्ही मनानं म्हणता का पहा म्हणून? काही शास्त्राचं काही प्रमाण वगैरे आहे का? नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित. शास्त्राचं काहीतरी प्रमाण असलं पाहिजे, मनानं चालत नाही ते. हा काय नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. हे कुठल्याही वस्तूची सिद्धी करून दाखवायची असेल तर ते प्रमाणाच्या द्वारा आणि लक्षणाच्या द्वारा वस्तूची काय करावी लागते? सिद्धी करावी लागते. नुसतं प्रतिज्ञा करून कळत नाही. पहा पहा, काय पहा? कोणी सांगितलंय का? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, पुराणासी वाड श्रुतीने नदी पार. पुराणासी वाड श्रुतीने नदी पार. पुराणासी वाड श्रुतीने नदी पार. नदी पाड. पुराणाची वाड श्रुतीने नदी पार. पुराणे साकार पुंडलिका ते झाले साकार. पुंडलिका ते झाले साकार. साजिरे वरी देह समाचरण. साजिरे विटेवरी. पुराणासी वाड श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका. पुराणासी वाड. महाराज म्हणतात पुराण त्याला वर्णन करायला जातात, परंतु पुराणापेक्षा काय आहे? हा वाड आहे. म्हणजे त्या शब्दामध्ये तो सापडत नाही, किंवा पुराणांचे जे शब्द आहेत त्या शब्दाला तो प्रमाण होत नाही, विषय होत नाही. पुराणापेक्षा हा श्रेष्ठ आहे, मोठा आहे, वाड आहे. पुराणासी वाड श्रुतीने नती पार. श्रुती याला जाणत नाही, त्याचा पार जाणत नाही. श्रुती नेती नेती म्हणते. श्रुती काय म्हणते? त्याला न येती, न येती परमात्मा असा नाही, असा नाही म्हणून त्याचं काय करते? वर्णन करते. न इति म्हणजे असा नाही, म्हणजे कार्याध्यास म्हणजे पांडुरंग नाही, आणि कारणाध्यास म्हणजे पांडुरंग नाही. या दोघांचा निराश करते. न इति, न इति, असा देव नाही, असा देव नाही म्हणून त्याचं वर्णन करते. पुराणासी वाड श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका. असा असलेला भगवान पुंडलिका करिता काय झाला? साकार झाला. त्या पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली. आराधिला पुंडलिके जननी पुजोनिया जनके. आईवडिलांची सेवा केली आणि प्रतीक म्हणून आई वडील ठेवलं.
खऱ्या अर्थानं त्यांनी पांडुरंगाचीच सेवा केली. कोणाची सेवा केली? पांडुरंगाची. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. त्या आईवडिलाची सेवा केली आणि पांडुरंग परमात्मा त्याच्यावर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन या ठिकाणी पांडुरंग दर्शन देण्याकरिता, पुंडलिकाला दर्शन देण्याकरिता देव पंढरपुरामध्ये आले. आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं सोडून पुंडलिक काय करत होता? आपल्या आई वडिलांची सेवा करत होते. देवाने म्हटलं, पुंडलिका मी आलो, माझं दर्शन घे. देव म्हणतात, पुंडलिक म्हणतात, नाही देवा, मी माझ्या आई वडिलांची काय करत आहो? सेवा करतोय. आई वडिलांच्या सेवेला प्रसन्न होऊन तुम्ही या ठिकाणी आलात आणि मी जर आई वडिलांची सेवा सोडली, मला माहित आहे तुझा स्वभाव कसा आहे, ते तू निघून जाशील म्हणे. तू ज्या सेवेला प्रसन्न होऊन या ठिकाणी आलास ना, ती सेवा पूर्ण झाल्याशिवाय मी काय इथून उठणार नाही. तोपर्यंत तुम्ही काय करा? विठेवर उभा राहा. मग त्या पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, किंवा भला भला पुंडलिका. पुंडलिकाचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर. कोणाचे? पुंडलिकाचे. जर पुंडलिकच झाले नसते तर आपल्याला हा भक्ती सुख, हा सोहळा अनुभवायला आला नसता. विठ्ठला 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 विठ्ठला. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. फार मोठे उपकार पुंडलिकाने केलेले आहेत. पुंडलिकाचे उपकार वारकरी संप्रदाय फेडू शकत नाही, कधीच नाही. पुंडलिकाचे फार मोठे उपकार. आणि त्या पुंडलिकासाठी परमात्मा काय झाला? पंढरपुरामध्ये विठेवर आलेला आहे. आणि त्या पुंडलिकाने देवाला सांगितलं, जावे देवा माझे गावे हुनी. देवा माझ्या गावाहून तुम्ही जायचं नाही. मागितो प्रार्थुनी हेची एक. देवा मी तुम्हाला मागणी मागतो, तुम्ही माझ्या गावावरून जायचं नाही. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. देवा जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये, या पृथ्वीवर मूढ आणि पापी राहतील ना, तोपर्यंत तू इथून जायचं नाही. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. कसंही लोक येऊ द्या, मूढ येऊ द्या, पापी. ज्ञान विज्ञान ही नानाम मूढानाम पापी नामापी दर्शनाधी भवेन मुक्ती प्रार्थयामी मुहुर्मुहु. अशा प्रकारची प्रार्थना पुंडलिकाने देवाकडे केली. आता मला सांगा, पुंडलिक किती हुशार आहेत? पुंडलिक खूप बुद्धिमान आहेत. भक्तराज पुंडलिक म्हटले. काय प्रार्थना केली? मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणिया. देवा तू इथून जायचं नाही. कधीपर्यंत जायचं नाही? जोपर्यंत मूढ आणि पापी तुझ्या दर्शनाला येत राहतील तोपर्यंत तू इथून जायचं नाही. आणि मूढ आणि पापी पृथ्वीवरले कधी संपतील का? कधी संपणार नाहीत. म्हणजे मूढ पापी लोकांचे सुद्धा वारकरी संप्रदायावर उपकारच आहेत. जर मूढ आणि पापीच नसते तर देव इथं थांबला असता का? मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावण्या. या मूढ पापी लोकांना काय कर देवा? दर्शन मात्रे. काय दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. त्याला मुक्ती झाली पाहिजे असं सामर्थ्य या पांडुरंगाच्या ठिकाणी आहे. आणि ते पुंडलिकामुळे या ठिकाणी आले. कोणामुळे आले? पुंडलिकामुळे आले. पुराणासी वाड श्रुती नेनती पार ते झाले साकार पुंडलिका. असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं ध्यान कोण करतात? ते सामान्य करत नाहीत. असा पांडुरंग परमात्मा आमची कुळदेवता आहे. कोण आहे? कुळदेवता आहे. त्याचं ध्यान सामान्य लोक करत नाहीत, सनकाधिक त्याचं ध्यान करतात. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका मने जाती सनकाधिक द्यात. तुका मने जाती सनकाधिक द्यात. तुका मने जाते सनकाधिक द्यात. तुका जाती सनकाधिक द्यात. तुका मने जाती सनकाधिक द्यात. ते झाले साकार ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ते आमचे कुलदैवत पांडुरंग. पांडुरंग चरण साजी
साजे विटेवरी ते समचरण साजे विटेवरी ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग पांडुरंग ते समचरण साजे विटेवरी ते समचरण साजे विटेवरी ते झाले साकार महाभीमाती विठ्ठल रूप पहा भीमाती रे विठ्ठल रूप साजे विटेवरी समचरण साजे विटेवरी भीमाची विठ्ठल रूप भीमाती भीमाती विठ्ठल रूप विठोबा रघुमाई विठोबाई रखुमाई 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 पांडुरंगाचे ध्यान करणारे हे काही सामान्य नाही. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ज्याचं ध्यान सनकादिक करतात. सनंदन सनत कुमार त्या सनकादिकांचं वर्णन करत असताना ज्ञानोबार म्हणतात आणि ही शाखा उपरता ज्या सनकादिक नामे विख्याता, म्हणजे ज्या वरच्या शाखा आहेत म्हणजे निवृत्तीपर्यंत शाखा, त्याच्यामध्ये सनकादिक नामाच्या शाखा हे विख्यात आहेत, प्रसिद्ध आहेत म्हटले. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकादिक झान परमभक्त सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. हे सनकादिक नेहमी भगवत चिंतनामध्ये राहणारे आहेत, नेहमी ब्रह्मभावामध्ये राहणारे किंवा भगवत चिंतनामध्ये सतत पांडुरंगाचं ध्यान करणारे असे सनकादिक काय करतात किंवा नेहमी 5 वर्षाचे सांगितलेले ते कसे ते 5 वर्षाचे असतात. ह्यांच्यात वाढ होत नाही आणि हे कमी होत नाहीत, नष्ट होत नाहीत. नेहमी काय करतात परमात्म्याचं चिंतन करणारे असे सनकादिक. तुका म्हणे जाते म्हणजे ज्या देवाचं सनकादिका ध्यात, सनकादिक ज्याचं ध्यान करतात. सनकादिकच करतात असं नाही. 88 सहस्त्र ऋषी दिवटे तिष्ठते किंवा व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरून बळी खेळती आंबे तुझे गोंधळी किंवा शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी कवाडा आडोनी पाहता ते जगजेठी. ह्याचे सामान्य भक्त नाहीत, फार मोठे मोठे याचे भक्त आहेत. सर्व या पांडुरंगाची काय करतात उपासना करतात. आणि तो पांडुरंग आमचं काय आहे कुळदैवत आहे. कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी किंवा विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्यपुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. आमचं कुळदैवत पांडुरंग आहे. आमचं कुळदैवत कोण आहे? विठ्ठल आहे. कोणाचं कुळदैवत? खंडोबा असतं.
कोणाचं मसोबा असतं, कोणाचं काय असतं, कोणाचं काय असतं. परंतु तुकाराम महाराजाला विचारलं तुमचं कुळदैवत कोणतं आहे? म्हणजे विठ्ठल. विठ्ठल कुळीचे दैवत तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात ते आमचे कुळदैवत पांडुरंग ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमा तिरे विठ्ठल रूप ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपल्याला सुद्धा याच जन्मामध्ये मृत्यूच्या अव्यवहित पूर्वकाली पांडुरंगाने दर्शन द्यावं अशीच इच्छा पांडुरंगाकडे करतो, अशीच मागणी देवाकडे करतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी समर्पित करतो. आजचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे असं तसंच असते, बरोबर आहे. पहिला दिवस भूताचा म्हणतात आमच्याकडं. काय म्हणतात? पहिला दिवस कोणाचा असतो? भूताचा. मग तसं तुम्ही आपलं काहीतरी भूताचा म्हणून समावून घ्या. पहिल्या दिवशी पत्रवाळ्या वाढायचं काम केलं जातं. सुरुवातीला काय वाढतात? पत्रवाळ्या वाढतात, त्याच्यामध्ये काही फाटक्या पण निघतात. तशी एक फाटकी पत्रवाळी आहे म्हणा, आणि त्याच्यावर उद्याच्याला दुसरी ठेवा. आता उद्यापासून तुम्हाला चांगलं चांगलं बालुशाही, बासुंदी वगैरे खायला मिळेल. चांगल्या संख्येनं उद्यापासून तुम्ही या आणि या आनंद घ्या. या उत्सवाचा काय घ्या? आनंद घ्या. चंद्रभागेचं स्नान करा, प्रदक्षिणा करा, पांडुरंगाचं रोज दर्शन करत जा. महाराजांची कथा चालू आहे या ठिकाणी. ज्ञानोबरायांचं चरित्र ज्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, महाराजांनी स्वतः ज्ञानोबरायांचं चरित्र लिहिलं आहे आणि खूप प्रसिद्ध झालं बरं का. त्याची मागणी बाहेरून येते. ज्ञान काय ग्रंथाचं नाव काय? ज्ञानदेव दिग्विजय, ज्ञानेश्वर दिग्विजय नावाचा ग्रंथ आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण श्याम महाराजांनी लिहिलेला आहे. म्हणजे त्या चरित्राचे ते चरित्रकार आहेत. ते चरित्र त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्यांच्या मुखातून तुम्हाला ज्ञानोबरायांचं चरित्र ऐकायला मिळतं. त्याचाही सर्वांनी लाभ घ्या. उद्यापासून सगळ्या कार्यक्रमाला येत जा. काकडा आहे का? काकडा हे सगळं नाही ना. हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण आहे. या सगळ्यांचा तुम्ही 8 दिवस काय करा, भरपूर लाभ घ्या. तरी कीर्तनाचे, निनटनाचे, नाशिले, व्यवसाय, प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. या कीर्तनामध्ये अशी ताकद आहे की तुमचे सगळे प्रायश्चित्त धुवून जातील. यमदमा अवकळा अनिली तीर्थे ठायेवरून उठविली यमुलुकीची कुंटली राहटी आगवी यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवनाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदाशी नाही. म्हणजे औषधाला सुद्धा तुमच्यात दोष सापडणार नाही जर तुम्ही चांगलं चित्त देऊन किंवा अहंकार वगैरे सोडून या ठिकाणी श्रवण केला तर निश्चितच तुम्हाला 7च दिवसात विमान आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना. परीक्षित 7 दिवसात मुक्त झाला ना. आपलं का होणार नाही? होणार. तेच फल देण्याची शक्ती आजही आहे, फक्त आपली निष्ठा नाही, त्याच्यावर काय नाही. तसं श्रद्धेनं तुम्ही सर्व उद्यापासून काय करा, श्रवण करा आणि याचा परिपूर्ण लाभ करून घ्या. माझ्या वाट्याला आजची सेवा आलेली आहे आणि जशी यथामते जोग महाराज जशी कृपा करतील त्याप्रमाणे आपण सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, स्वामी महाराजांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोतृ माईबापांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.